नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये एस-आय-आर फॉर्म म्हणजे इलेक्शन कमिशन मार्फत नवीन जो काही व्हेरिफिकेशन राबविला जात आहे, त्याचा तुम्ही ऑनलाईन फॉर्म तुमच्या लॅपटॉप कॉम्प्युटरवरून कशाप्रकारे भरू शकता, याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूयात कशाप्रकारे तुम्ही एस-आय-आरचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये कोणतं एक ब्राउझर ओपन करायचे आणि ब्राउझरमध्ये तुम्हाला सर्च करायचे एस-आय-आर फॉर्म ऑनलाईन. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल व त्यानंतर तुम्हाला एक नंबरची वेबसाईट दिसेल सिटीजन सर्व्हिस पोर्टल. तर या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करून ओपन करायचे. त्यानंतर तुम्हाला जो काही वेबसाईटचा इंटरफेस आहे तो दिसेल. जर का तुमच्या मोबाईलवरून भरायचं असेल तुम्हाला, तर इथे प्ले स्टोअर किंवा आयफोन असेल तर ॲप स्टोअरवरून तुम्ही ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी इथे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिव्हिजन म्हणजे एस-आय-आर 2026 तर इथे 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये फिल enumeration form, search your name in last SIR and submit document against notice issue. तर यामध्ये तुम्हाला हा एक नंबरचा ऑप्शन आहे, तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी सांगितले जाईल. तर यामध्ये तुमचा ऑलरेडी मोबाईल नंबर रजिस्टर असेल, तुम्ही प्रोफाईल बनवली असेल, तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता. जर का तुम्ही प्रोफाईल बनवलेले नसेल, तर तुम्ही इथे इपिक नंबर म्हणजे तुमचा मतदान कार्डचा जो काही नंबर आहे, तो टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता. जर का तुम्हाला लॉग इन बनवायचे असेल, तर तुम्हाला इथे साइन अपचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करून तुम्ही नवीन अकाउंट बनवू शकता. तर आपल्याकडे ऑलरेडी इथे आपण जो काही मोबाईल नंबर आहे, अकाउंट बनवलेला आहे. तर आपण जो काही मोबाईल नंबर आहे तो टाकू. त्यानंतर तुम्हाला इथे जो काही कॅप्चा आहे, तो कॅप्चा फिल करण्यासाठी विचारला जाईल. तर तो कॅप्चा तुम्ही इथे टाकून घ्यायचं आणि त्यानंतर इथे रिक्वेस्ट ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर टाकलेला आहे, त्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी सेंड केला जाईल. ओ-टी-पी टाकून झाल्यानंतर व्हेरिफाय अँड लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एस-आय-आर 2026 ऑनलाईन फॉर्म सबमिशन बाय इलेक्टर. तर यामध्ये तुम्हाला सिलेक्ट स्टेट, तर तुमचं जे काही राज्य असणार आहे, ते राज्य तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे तुमच्या जे काही मतदान कार्डवर जो काही नंबर असणार आहे, इपिक नंबर असणार आहे, तो इपिक नंबर तुम्हाला यामध्ये एंटर करायचा आहे. इथे तुमचं मतदान कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी काही प्रोफाईल असेल, तुमची जी काही माहिती आहे, जी मतदान कार्डवर असणार आहे, ती माहिती तुम्हाला इथे दिसून येईल. यामध्ये तुमचं नाव असेल, तुमचा जो काही तुम्ही इपिक नंबर टाकलाय तो नंबर असणार आहे. तुमचा जो काही सीरियल नंबर आहे तो असणार आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या पार्टमध्ये कोणत्या एरियामध्ये तुमचा मतदान येतो ते. त्यानंतर तुमचा एसी-पीसी नेम तुमचं म्हणजे तालुक्याचं नाव असणार आहे. त्यानंतर तुमचा स्टेट असणार आहे. त्यानंतर इथे रेड कलरमध्ये जी काही माहिती देण्यात आलेली आहे, ती योग्य प्रकारे तुम्हाला वाचून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर सेंड ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी सेंड झाला असेल व तो ओ-टी-पी तुम्हाला यामध्ये एंटर करायचा आहे. ओ-टी-पी टाकून झाल्यानंतर व्हेरिफाय ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट वन कॅटेगरी, तर यामध्ये तुम्हाला जे काही ऑप्शन्स असणार आहेत, ते ऑप्शन तुम्हाला योग्य प्रकारे रीड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे देण्यात आलेले ऑप्शन्स यामध्ये तुम्हाला सिलेक्ट वन कॅटेगरीमध्ये माय पॅरेंट्स नेम, फादर्स, मदर्स, ग्रँडफादर्स, ग्रँडमदर, एक्झिट इन द इलेक्टोरल ऑन एस-आय-आर 2002, 2003, 2005
तर यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही आई वडील असतील, आजी आजोबा असतील, तर यांच्यामध्ये 2002, 2003 आणि 2005 मध्ये SIR यादीमध्ये नाव आहे का नाही हे तुम्हाला सर्वात आधी चेक करायचं आहे. तर सर्वात आधी चेक करण्यासाठी त्याच वेबसाईटवर 2 नंबरला जो काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्ही चेक करून घेऊ शकता. जर का यामध्ये नाव नसेल, तुमचे आई वडील असतील, आजी आजोबा असतील त्यांचं, त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन येते माय पेरेंट्स नेम, फादर्स मदर्स ग्रँडफादर्स ग्रँडमदर. तर यांचा जो काही 2025-26 च्या याच्यामध्ये नाव आहे का, तर 2025-26 च्या SR मध्ये नाव असेल तर तो सिलेक्ट करायचे. जर का 2002 ते 2005 पर्यंतच्या यादीमध्ये नाव असेल तर तो सिलेक्ट करायचे. जर का नावच नसेल तर इथे हाच लास्टचा ऑप्शन आहे, हा लास्टचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि लास्टच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला बरीच सारी माहिती आहे, ती माहिती यामध्ये फिल करायची. तर माझ्या कंडिशन मध्ये माझे जे काही आई वडील आजी आजोबा होते तर त्यांच्यामध्ये एकाचं कोणाचंही 2002 ते 2005 मध्ये नाव असेल तरीही चालेल. तर माझ्या आई वडिलांचं नाव 2002 ते 2005 च्या यादीमध्ये होता, तर तुम्ही हा 2 नंबरचा ऑप्शन आहे, हा 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे काही स्टेट आहे, असेंब्ली कंटिन्युएन्सी आहे, त्यानंतर पोलिंग स्टेशन अँड नेम आहे तो टाकायचे, पार्ट सिरियल नंबर टाकायचे आणि सिलेक्ट युअर रिलेशन्स विथ अबो मेन्शन रिलेटिव्ह, म्हणजे ज्याचं कोणाचं तुम्ही टाकणार आहेत, आई वडील किंवा आजी आजोबा असेल त्यांचं तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. तर आपण ते स्टेप बाय स्टेप मध्ये पाहूयात. स्टेट, जे काही तुमचे राज्य असेल ते राज्य तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही विधानसभा असेल, लोकसभा कोणती येत असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पोलिंग स्टेशन, तर पोलिंग स्टेशन मध्ये तुमचं जे काही गाव तुम्ही जिथे मतदान करत आहात ते मतदान करता ते गावाचं नाव ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचे. त्यानंतर त्या यादीमधला जो काही सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करायचे. तर यामध्ये पार्ट सिरियल नंबर मध्ये तुमच्या आई वडिलांचं नाव ज्या सिरियल नंबर मध्ये असणार आहे 1, 2, 3, तर तो सिरियल नंबर तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचे, तुमचं रिलेशन टाकायचे आणि इथे सर्च वर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला इथे ती काही डिटेल्स आहे ती डिटेल्स तुम्हाला इथे पूर्णपणे दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे खाली माय रिलेटिव्स नेम एक्झिस्टिंग इन इलेक्ट्रॉल ऑफ महाराष्ट्र इन 2002 ॲज पर द अबाउट डिटेल्स, तर या टिक वर क्लिक करायचे, म्हणजे तुमचे जे काही रिलेटिव्स आहेत त्यांची जी काही डिटेल्स माहिती आहे ती 2002 ते 2005 च्या यादीमध्ये जे काही सिरियल नंबर टाकले त्यामध्ये आहे. तर तुम्हाला इथे कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी काही आधीची माहिती वरती दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला पेज स्क्रोल करायचे आणि पर्सनल डिटेल्स, तर पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी येईल, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचे, त्यानंतर आधार कार्ड नंबर ऑप्शनल असणार आहे, फादर्स नेम जो काही तुमचं वडिलांचं नाव असेल तो टाकावाच लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे फादर्स गायडन्स इपिक नंबर ऑप्शनल आहे तो नाही टाकला चालेल, त्यानंतर मदर्स नेम हा टाकावाच लागेल, त्यानंतर मदर्स इपिक नंबर हा नाही टाकला तरी चालेल, त्याच्यानंतर इथे फाऊस नेम तो ऑप्शनल आहे, इपिक नंबर ही ऑप्शनल आहे, त्यानंतर प्लेस ऑफ सबमिशन हाही ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही फोटो आहे तो फोटो अपलोड करायचा आहे, तर तो फोटो तुम्हाला जीपीजी पीएनजी फॉर्मॅट मध्ये आणि त्याची साईज 2 MB असली पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे, या प्रिव्ह्यूच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही माहिती डिटेल्स भरलेली आहे ती माहिती बरोबर आहे की चूक आहे याची संपूर्ण तुम्हाला पुन्हा पडताळणी करायचे आणि पडताळणी केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो यशस्वीरित्या सबमिट होईल. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या SIR चा फॉर्म
तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरूनही तुम्ही भरू शकता. तर